घरासमोर म्हशी बांधून शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल। कारंजा शहरातील बीबी साहबपुरा येथील रहिवाशी एजाज खान सुभान खान यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की त्यांच्या घराशेजारील घरात अब्दुल जलील अब्दुल रफीक आणि त्यांचा भाऊ अब्दुल शफीक अब्दुल रफीक राहतात। अब्दुल शफीक हा गाई आणि म्हशीचा व्यापारी आहे। माझ्या घरासमोर गाई आणि म्हशी यांच्या शेणामुळे घाणीचे साम्राज्य झाले असून संपूर्ण रस्ता शेणाने भरलेला असतो आणि परिसरात दुर्गंध पसरते, त्यामुळे श्वास घेण्यास सुद्धा त्रास होतो। अब्दुल शफीकला याबद्दल वारंवार सांगूनही त्याने काही उपाय केले नाही। 14 डिसेंबरच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास नमाज वाचून घरी येत होतो, त्यावेळेस रस्त्यात बांधलेल्या म्हशी याच्या शेपूट हलवण्याने शेपूटवर लागलेली घाण माझ्या अंगावर उडाली। याबद्दल अब्दुल शफीकला सांगितले असता तो आणि त्याचा भाऊ आणि इतर 2 नातेवाईक माझ्यावर धावत आले आणि मला लोटपोट करीत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली आणि जास्त बोलशील तर जीवाने मारून टाकू अशी धमकी सुद्धा दिली। मला माझ्या शेजारी राहणाऱ्या अब्दुल जलील आणि त्यांच्या भावापासून धोका निर्माण झाला आहे। एजाज खान यांच्या या तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून